रोज रोज नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडत असेल तर बनवा अशा पद्धतीचा शेवाई पुलाव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले शेवाई पुलाव बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून शेवाई आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी 1 वाटी शेवाई टाकलेली आहे आणि मस्त अशी तुपामध्ये भाजून घेतलेली आहे. तर भाजून घेतल्यानंतर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये मी फोडणी देण्यासाठी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक असा कट करून घेतलेला टाकायचा आहे. त्यानंतर कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाल्याच्या नंतर आपल्याला 1 टोमॅटो आणि 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेल्या टाकायच्या आहेत. त्यानंतर आता कांदा, टोमॅटो आणि मिरची परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 बटाटा मी एकदम बारीक असं कट करून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त तुम्ही भाज्या त्यामध्ये ॲड करता आणि तेवढं आपला पुलाव एकदम चवदार आणि हेल्दीसुद्धा होतो. सर्व भाज्या टाकून झाल्याच्या नंतर हे मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाटाणा टाकायचा आहे. तर इथे मी थोडासा वाटाणा टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य टाकून घेतल्याच्या नंतर आता त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी पाव चम्मच हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि पाव चम्मच मी लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट आपल्याला जास्तीचं टाकायचं नाही, कारण आपण हिरवी मिरची टाकल्यामुळे तिखट अगदी थोडंसं प्रमाणामध्ये टाकायचं आहे. तर सर्व टाकून घेतल्यानंतर परत एकदा छान मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून परत एकदा छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये तर बघू शकता मस्त अशा आपल्या भाज्या तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेवया टाकायच्या आहेत. आता शेवया टाकून घेतल्यानंतर परत छान मिक्स करायच्या आहेत. अशा पद्धतीने शेवया मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर हा पुलाव एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवला जातो. तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप सोपी आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. शिजण्याकरिता 1 ग्लास पाणी परफेक्ट आहे. आता त्यावरती आपल्याला एकदम मिक्स करून झाकण ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या मोकळ्या सळसळ शेवया शिजून तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.